नमस्कार मित्रांनो LLB 3 इयर कॅप राऊंड 3 ची अल्फाबेटिक लिस्ट पब्लिश झाली आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांना 30 आणि 31/8/2024 रोजी त्यांच्या फॉर्म मध्ये काही चुका असतील तर त्या एडिट करण्यासाठी वेळ दिलेला होता। त्याचबरोबर इथं न्यू रजिस्ट्रेशनचं टॅब होतं ते देखील आता क्लोज झालेलं आहे। कुठल्याही प्रकारचं नवीन रजिस्ट्रेशन आपण या ठिकाणी करू शकत नाही। त्याचबरोबर त्याच्यामध्ये कुठलेही चेंजेस आता तुम्ही करू शकणार नाही। तर आता या पुढचे स्टेजेस काय आहेत? आता विद्यार्थी मित्रांच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत की फायनल मेरिट लिस्ट केव्हा येईल, कॉलेज अलॉटमेंट केव्हा होणार आणि आम्ही कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन काय घ्यायचं आहे। तर याच IMP स्टेप्स 3 इयरच्या कॅप राऊंड 3 मध्ये ऍडमिशन साठी ज्या आहेत त्याविषयीची माहिती आजच्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। इथून पुढचे सर्व अपडेट तुम्हाला मिळत राहतील। चला तर मित्रांनो सुरू करूयात व्हिडिओ। मित्रांनो, आपण जेव्हा LLB 3 इयरचं कॅप राऊंडचं शेड्यूल फुल शेड्यूल पाहू तर 2 कॅप राऊंड आता ऑलरेडी कंप्लीट झालेले आहेत आणि 3rd कॅप राऊंडची प्रोसेस देखील ऑलमोस्ट डन होत आलेली आहे। तर इथे जर तुम्ही पाहत असाल तर 30/8/2024 ते 31/8/2024 या वेळेमध्ये विद्यार्थ्यांना त्यांचे काही ग्रॅव्हन्स असतील तर ते राईज करायचे होते। त्यानंतर त्यांच्या फॉर्म मध्ये एडिट करायचं असेल तर ते एडिट करायचं होतं। आता पुढचा महत्वाचा टप्पा म्हणजे 6/3/2024 ला फायनल मेरिट लिस्ट येणार आहे आणि या लिस्ट मध्ये ज्या विद्यार्थ्यांची नावं असतील त्याच विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 3 मध्ये कॉलेज अलॉट होणार आहे। त्यामुळे ही लिस्ट जेव्हा पब्लिश होईल तर ही कशी चेक करायची, केव्हा पब्लिश होईल तेव्हा त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलला मिळून जाईल। त्यानंतर पुढचं महत्वाचं म्हणजे अलोकेशन राऊंड 3 6/9/2024 अतिशय इम्पॉर्टंट डेट आहे। या दिवशी विद्यार्थी मित्रांना समजणार आहे की त्यांना 3rd राऊंड मध्ये सीईटी सेल कडून कुठलं कॉलेज अलॉट झालेलं आहे किंवा अलॉट झालं आहे की नाही। अलॉट झालं असेल तर कॉलेजचं नाव वगैरे तुम्हाला दिसेल, अलॉटमेंट झाली नसेल तर नॉट अलॉटेड असं असेल तर ते केव्हा पब्लिश होईल, जेव्हा ते 6 तारखेला पब्लिश होईल तर तुम्हाला लगेच आपल्या चॅनलद्वारे त्याचे अपडेट मिळून जातील। त्यासाठी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। आणि त्यानंतरची महत्वाची स्टेप म्हणजे फायनल स्टेप, ज्या विद्यार्थ्यांना 6/9/2024 रोजी कॉलेज अलॉट होईल तर त्यांनी 9/9/2024 ते 12/9/2024 या वेळेमध्ये तुम्हाला जे कुठलं कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे त्या कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन तुमचं कन्फर्म करायचंय। डॉक्युमेंट सबमिट करून फी भरून ऍडमिशन घ्यायचं आहे। आता डॉक्युमेंट कोणते लागतात याविषयीचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनलला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि वरती आय बटन मध्ये दिलेली आहे। आणि त्यानंतर 13/9/2024 ला जे काही विद्यार्थी ऍडमिट केले असतील ज्यांना ऍडमिशन मिळालेलं आहे तर अशा सर्व विद्यार्थ्यांची यादी, यांची लिस्ट, यांची नावं कॉलेजनी सीईटी सेलच्या वेबसाईटला अपडेट द्यायचं आहे। तर ही एकूण 3rd कॅप राऊंड मधले स्टेप बाय स्टेप प्रोसेस होती। तर तुमच्या 3 स्टेप्स आणखी इथं बाकी आहेत। एक म्हणजे फायनल मेरिट लिस्ट, त्यानंतर अलोकेशन राऊंड आणि त्यानंतर कॉलेज रिपोर्टिंग टायमिंग ऍडमिशन साठी। तर ही कॅप राऊंड 9/9/2024 ते 12/9/2024 या वेळेपर्यंत चालणार आहे आणि 12/9/2024 हीच डेट ज्या विद्यार्थ्यांनी त्यांचं रिसिप्ट वरून कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल, नॉन क्रिमिडियर असेल किंवा कास्ट सर्टिफिकेट असेल, ज्यांनी रिसिप्ट वरून ऍप्लिकेशनच्या रिसिप्ट वरून ऍडमिशन घेतलं असेल तर त्या विद्यार्थ्यांनी 12/9/2024 पर्यंत मध्ये ओरिजिनल डॉक्युमेंट हे अपलोड करायचे आहेत। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा, तुमच्या मित्रांना शेअर करा। धन्यवाद।